नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. देशात आजपासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी अधिसूचना जारी झाली आहे. आजपासून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आपल्या राज्यात यात प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या 5 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याच निवडणुकीच्या रणसंग्रामात बाजी मारण्यासाठी राजकीय सभांचा धडाकाही सुरू झालाय. पण अगदी पहिल्या टप्प्याच्या अनेक जागांवर उमेदवारही घोषित नाहीत आणि त्यामुळेच बघायला मिळते ती म्हणजे चुरस, नाराजी नाट्य, अस्तित्वाची लढाई, कौटुंबिक कलह, मैत्रीतही शत्रुत्व आणि शत्रूंची मैत्री. महायुती ही कलहाची आग विझवण्याचे प्रयत्न तर करते. तेच आपण आजच्या पहिल्या भागात बघणार आहोत. सुरुवात करूयात नॅचरली, जिथे नुसती आग नाही तर वणवा पेटलाय, अर्थात बारामती. इथं विजय शिवतारे बापूंनी महायुतीत मित्र पक्ष असलेल्या अजितदादांना धडा शिकवण्याचा निर्धार केलाय. तर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटलांनी आजच फडणवीसांसमोरच नाराजीचा पाढा वाचलाय. त्यात महायुती धर्माची आठवण फडणवीसांनी करून दिल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर थोडे बदलले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच्या 2 बैठकांनंतरही शिवतारेंचा अजितदादा विरोध कायम आहे. याच विरोधाचा पुढचा अंक भोरमध्ये दिसला. इथले आमदार काँग्रेसचे संग्राम थोपटे, त्यांचे वडील अनंतराव थोपटेंचा प्रचंड मोठा प्रभाव आणि बारामती लोकसभा सर करण्यासाठी भोर विधानसभेची मतं निर्णायक ठरतात. त्याच अनंतराव थोपटेंना भेटण्यासाठी शिवतारे सकाळीच पोहोचले आणि बारामतीवरून दादा विरुद्ध बापू सामना होणारच हे चित्र सध्या तरी पुढे आलंय. काय म्हणालेत विजय शिवतारे, पाहूयात. देवेंद्रजी, प्रचंड रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल मला आहे, परंतु मी त्यांना सांगणार आहे की हरणारच आहेत ना. जे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते ह्यांना सांगतो. काही केलं ना, मी जरी उभा राहिलो नाही ना, लोक अजित पवारांना मतदान करणार नाहीत. सुप्रिया सुळे सहज निवडून येईल. एक सीट जाणार असेल तर मी अपक्ष लढतो. शेवटी मी तुमचाच आहे ना. मी त्यांना माफ केलेलं आहे वैयक्तिकरित्या. मी स्वतःहून जेव्हा ते इथे युतीमध्ये आले त्यावेळेस पहिल्याच दिवशी जाऊन भेटलो त्यांना, त्यांचा सत्कार केला. चला, हे वितुष्ट संपून, पण ते त्यांची गुरमी जाणार नाही आणि ती माझ्यासाठी नाही, कदाचित ऐतिहासिक नियतेने दिलेलं मला हे असाइनमेंट आणि काम असेल. शिवसेनेच्या विजय शिवतारेंच्या आधी 2 दशकांचं राजकीय वैर विसरून स्वतः शरद पवार बारामतीमधून उमेदवार मुलगी सुप्रिया सुळेसाठी अनंतराव थोपटेंच्या घरी पोहोचले होते. 9 मार्च रोजी थोपटे आणि शरद पवार भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. यंदाच्या बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यातच विजय शिवतारेंच्या एंट्रीमुळे तर ही लढत तिरंगी झाली आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी राजकीय वैर विसरून अधिकाधिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे अजित पवारही थोपटेंच्या दारी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पण थोपटे बारामतीच्या कोणत्या उमेदवाराची पाठ थोपटणार हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. पाहूयात. आता काय झालंय, या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे, नंतर त्या अजित पवारची शरद पवारची बायको उभी, अशा परिस्थितीत आता शिवतारे उभी आहे. मी 3 झाली. तुमचा आशीर्वाद कुणाला असणार आहे असं आहे. आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं. आता अजून विचार नाही मी फायनल केला. फायनल विचार करतो मी. महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. महायुतीतील अनेक नेते अजित पवारांवर नाराज. शिंदे फडणवीस तोडगा काढू शकतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा मतदारसंघालाही तितकंच महत्व आहे. इथं भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा प्रभाव आहे. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून इथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष होताच. आज दोघेही महायुतीचा भाग झालेत तरीही तोच संघर्ष कायम आहे. कारण लोकसभा निवडणुका जाहीर होताच हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याला कारण होत्या विधानसभेच्या निवडणुका. हर्षवर्धन पाटलांच्या मते मागील 3 लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही इंदापूर मधून सुप्रिया सुळेंना मदत केली, मात्र विधानसभेत आमची फसवणूक झाली. त्यामुळे आता आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतर लोकसभेचे पाहू असं म्हणत हर्षवर्धन पाटीलही आक्रमक झालेत. ज्या इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील 4 वेळा आमदार होते त्याच इंदापूरमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. 2014 पासून दत्तात्रय भरणेच इंदापूरचे आमदार आहेत. विधानसभेतील हीच नाराजी आज हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली. त्याचं झालं असं की बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकही बोलावली. त्यात भाजपच्या अनेक नेत्यांना बोलावलं होतं. याच बैठकीत हर्षवर्धन पाटलांनाही बोलवलं. त्यावेळी त्यांच्या कन्या अंकिता पाटीलही त्यांच्या सोबत होत्या. आणि त्याच बैठकीत काय काय घडलं, त्यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण खुद्द हर्षवर्धन पाटलांशीच चर्चा करणार आहोत. काही मिनिटांमध्येच ते आपल्या गेस्ट सेंटरला असतील. मात्र आजच्या बैठकीनंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. जसं आता आमचा मित्रपक्ष आमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही महायुतीचं काम करा, मदत करा, तसं सगळ्यांनीच महायुतीचं हे करावं. कारण सगळेच मतदारसंघामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे करत असताना सुद्धा जे प्रमुख नेते असतात त्या प्रमुख नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे. तक्रार करणं हा आमचा स्वभाव नाही, वस्तुस्थिती मांडणं हे आमचं काम आहे. युती धर्म सर्वांनीच पाळावा अशी मागणी आज हर्षवर्धन पाटलांनी केली. हा आधीच्या निवडणुकांना घेऊन अजितदादांना टोला होता. तिकडे शिरूर लोकसभेमध्ये युती धर्माची परीक्षा गेली अनेक दिवस सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते हेही ताकदीनं शिरूरच्या मैदानात उतरले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे आढळराव पाटील हेही मागे हटत नव्हते. शेवटी आज इथे मात्र महायुतीसाठी गुड न्यूज आली. युती धर्म पाळत दिलीप मोहितेंनी उमेदवारीची तलवार म्यान केली. त्यांच्याच घरी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी शिष्टाई केल्यामुळे आढळरावांबरोबर टोकाचा मतभेद असलेल्या मोहिते पाटलांचा सूर नरमला. आढळरावांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे ते लवकरच अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान मोहिते पाटलांनी आढळरावांचा मार्ग सुकर केला असला तरी शिवसेनेबद्दल असलेली नाराजी त्यांनी लपवली नाही. पाहूयात. जरूर आमच्या आणि विखे तुमच्या आढळराव पाटलांचे टोकाचे मतभेद, ते मतभेद विसरून आज आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं किंवा त्यांचं काम या ठिकाणी करायचं. मला 2 पावलं मागे येण्याच्या संदर्भातला जी दादांची विनंती होती ती मी त्या ठिकाणी मान्य केली. कार्यकर्ते म्हटले तर मी आढळरावांच्या बरोबर जायला तयार आहे. पण कार्यकर्ते जर माझ्या पाठीचे नसतील तर एकटा दिलीप मोहिते या तालुक्यात काही करू शकत नाही. की आम्ही काय शिवसेनेला मदत करत नाही, आम्ही मदत आमच्याच पक्षाला करतोय, आमच्या चिन्हाला करतोय. आमचं चिन्ह हे परत जनतेपर्यंत जाण्याची आम्ही संधी आम्हाला या निमित्तानं आहे. कारण भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. जर आम्हाला त्यांच्याबरोबर जायची वेळ आली असती तर माझी भूमिका बदलली नसती. शिरूरमधून आढळराव पाटलांची अनौपचारिक घोषणा अजित पवारांनी केली आणि तिथे शिरूरचे विद्यमान खासदार शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. येणाऱ्या काळात शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दरम्यान अमोल कोल्हेंनी आढळरावांना कसे डिवचले ते पाहूयात.
लोकशाही आहे, त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार हा स्वाभाविक आहे. म्हणजे 2019मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं, मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत. पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार. महायुतीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खेडचा दौरा केला. जुन्नर, रांबेगाव, खेड, भोसरी, शिरूर मतदारसंघातील बैठकाही त्यांनी घेतल्या. यावेळी एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वक्तव्य केलं. यावर अजित पवारांनी काय मिश्किल टिप्पणी केली ती पाहूयात. ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होते तेव्हा अजित पवार आपल्याला सगळं वाटत असतं, पण शेवटी सगळं ते जुळून यावं लागतं. आम्हाला ध्यानमध्ये नव्हतं की बाबा असं काही एक नसल्याच्या बाबतीत जुळून येईल, पण ते संधी जुळून आणलं. ठीक आहे, नशिबाचा पण भाग असतो. आता बारामतीतून थेट नवी दिल्लीत जाऊयात. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे आणि अमित शहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाकडे आली आहे. त्याच बैठकीत राज ठाकरेंनी 2 जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवल्याचं कळतंय. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांनी सांगितलं. तसंच राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं याबद्दलही विचारणा केली. त्यावर या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही असं अमित शहा म्हणाले. दिल्लीतील चर्चानंतर राज मुंबईत परतले. त्यानंतर त्यांनी मनसेच्या नेत्यांशीही चर्चा केली. ज्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची मागणी राज ठाकरेंनी केली आहे त्याच जागेवरून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांसह मंगल प्रभात लोढांच्या नावांची चर्चा होती. त्यामुळे मनसेच्या याच मागणीवर त्यांची मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर राहुल नार्वेकर यांनी या प्रतिक्रिया दिली, पाहूया. मला जो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करील. जर पक्षाने ठरवलं की मी विधानसभेत काम करावं तर मी विधानसभेत करीन. लोकसभेत काम करायची संधी दिली तर लोकसभेत करीन. पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर पक्ष संघटनेत करील. मला पक्षाने खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे मला काय तशी पक्षाकडे अधिक काय मागायची गरज वाटत नाही आणि जो पक्ष आदेश देईल तो मी पाळीन. म्हणजे उमेदवार जरी मनसेचा दिला तरी तुम्ही कोणी असो, कुठच्याही पक्ष अलायन्स मधला आमचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही काम करू. मनसेची गोष्ट झाली. आता यासह माढा बारामतीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय वक्तव्य केलंय ते पाहूयात. असं आहे की माढा असेल किंवा बारामती असेल, सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं. त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढंच म्हणेन, ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत. अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू. आणि आता वेळ झाली आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा पहिला प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगते. महायुतीतील अनेक नेते अजित पवारांवर नाराज. शिंदे फडणवीस तोडगा काढू शकतील असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून महेश शिंदे, निवडणुकीच्या तोंडावर नाराजी तर असणारच, ही नाराजी कधीच दूर होणार नाही. एक्स वरून प्रसाद बनकर, अजित पवारांवर फक्त त्यांच्या मतदारसंघामधले नेतेच नाराज आहेत आणि अजित पवारच त्यांची समजूत काढू शकतात. युट्यूब वरून महादेव तरटे,
अजित पवारच नाही तर महायुतीवर जनता नाराज आहे. कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जाण्याऐवजी पक्ष फोडून इतरांना सामावून घेण्यात नेते मग्न आहेत. युट्यूबवरून कृषीमित्र रितेश पक्ष फोडून जो राजकारण करतो तो नेहमी पडतो, ते आता जनता दाखवणार. फेसबुकवरून अनिल कदम, राज्यातील सध्याचं कुटील राजकारण जनतेला आवडलेलं नाही याची जाणीव महायुतीला असल्यानेच ते महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख पक्षांना सोडून इतरांना स्वतःकडे वळवत आहेत. इंस्टाग्रामवरून संदीप पाटील, थोडं थांबा, फक्त नाराजी नाही तर सत्तेसाठी एकमेकांना मारायला पण कमी करणार नाही. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि राजकीय घडामोडी आपण पाहिल्यात. आता वेळ झालीये गेस्ट सेंटरला जाण्याची. इथं आपल्या सोबत असणार आहेत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील. पाटीलजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीतच काय नक्की सुरू आहे बारामती लोकसभेच्या मतदारसंघात? नमस्कार. आज माननीय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आज आमची भेट झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि तिसऱ्यांदा पुन्हा माननीय नरेंद्र मोदीजींना ह्या देशाचं पंतप्रधान करायचं आणि महायुतीतल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये स्थानिक स्तरावरती ज्या काही अडचणी होत्या, कार्यकर्त्यांच्या मध्ये जी धुसफूस आहे किंवा कार्यकर्ते स्थानिक लेवलला जो काही त्रास होतो, हे पण मोकळेपणानं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून समजून घेतल्या. आणि शेवटी कुठलाही पक्ष असू द्या, महायुतीतला असू द्या किंवा महायुतीमधल्या प्रत्येक पक्षाचे प्रमुख असू द्या, यांनी खरं म्हणजे सर्वांनीच महायुतीचा धर्म हा पाळला पाहिजे. तो काही ठिकाणी पाळला जात नाही. स्थानिक लेवलला वेगवेगळ्या प्रकारची काही वल्गना केली जाते. वास्तविक पाहता माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्त्याला सुद्धा काही आमच्याच सहकार्यातले लोक काही या ठिकाणी बोलतात वगैरे, ती सगळी चर्चा झाली. परंतु एकंदरीत आता असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेष करून गृहमंत्री अमित शाह साहेबांशी पण ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे. आणि शेवटी ही सगळं लोकशाहीमध्ये जी सत्ता केंद्र असतात ती लोकांची कामं करण्यासाठी आणि लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी असतात. आणि म्हणून आमच्या भागामध्ये तसं पाहिलं तर यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा हा प्रसंग आमच्या समोर आलेला आहे, आमच्या कार्यकर्त्यासमोर आलेला आहे. आणि हे सर्व आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मांडले आणि त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये आपण व्यवस्थितपणे मार्ग काढू. आम्ही त्यांना असं सांगितलं की आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांचे प्रमुख अजितदादा पवार असतील किंवा त्यांना एकत्रित आपण बोलवा, चर्चा करण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्ते सुद्धा जे प्रमुख आहेत त्यांच्याशी पण चर्चा करणं आवश्यक आहे. कारण शेवटी एक नेता कुणी मतदान घडवू शकत नाही, त्याच्या बरोबरचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यावरती विसंबून असणारी खालची यंत्रणा ही सगळीच काम करत असते. आणि म्हणून त्यांना कुठेतरी विश्वासात घेणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, अशा बाबतीमध्ये चर्चा झाली. आणि मला असं वाटतं मी पण भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि आमची सर्वांचीच ही जबाबदारी आहे की मोदी साहेबांना पुन्हा एकदा या देशामध्ये नेतृत्व करण्याची संधी देण्याकरता महाराष्ट्रातून या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान घडावं. तसंच पाटीलजी, मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण म्हटलीत की अमित शाह साहेबांना सुद्धा याबद्दल माहिती आहे. तर अमित शहांना एकंदरीत बारामतीमध्ये जो हा नाराजीचा सूर अजित पवारांच्या आजूबाजूला आहे त्याची माहिती देऊन त्यांनी मध्यस्थी केली आहे का? नाही, ते केंद्रीय नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं बारकाईने लक्ष आहे. आणि मला असं वाटतं की ह्या ज्या काही सगळ्या चर्चा होतात ह्या चर्चा त्यांच्या स्तरावर होतात आणि त्यांनी पण ह्या गोष्टीची दखल घेतलेली आहे. कारण शेवटी त्यांनी
कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजे, पण त्या निवडून आणण्यासाठी अजून मतदानाला निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून वेळ आहे. परंतु हे सगळं जे काही स्थानिक लेवलला आणि ज्या काही मतदारसंघ वाईज ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना सर्वांना बोलवून घ्यावं, चर्चा करावी, अशा पद्धतीनं पण त्यांनी मला वाटतं खाली सूचना दिलेल्या आहेत. ती बैठक कधी होणार आहे? अध्यक्ष बावनकुळे साहेबांची पण या विषयावर माझी चर्चा झाली आहे. ती बैठक कधी होणार 8 दिवसामध्ये ती बैठक होणार आहे. अच्छा. आणि त्यानंतर जर सकारात्मक अशा पद्धतीची ही 8 बैठक दिवसामध्ये होईल. बर, सकारात्मक पद्धतीची जर अशी ही बैठक झाली तर येणाऱ्या काळात आपण सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये दिसणार का? नाही, महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचंय याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे अशातला काही भाग नाही, कारण ती आमची सांघिक जबाबदारी आहे. परंतु हे सगळं करत असताना मी एकट्याने हा निर्णय घेण्यापेक्षा आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे की बाबा त्यांना जो खाली त्रास होतो किंवा ज्या काही अडचणी असतात, शेवटी उद्या असं होऊ नये की निर्णय आम्ही प्रमुख लोकांनी बसून घ्यायचा आणि खाली कार्यकर्त्यांनी सांगायचे की तुम्ही आम्हाला विश्वासातच घेतलं नाही, आमच्याशी चर्चाच केली नाही. आणि हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे. पुढील एक 8-10 दिवसामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा होईल. हा एक भाग झाला. दुसरा, जे आमचे महायुतीमधले जे घटक पक्षांचे जे प्रमुख आहेत, प्रमुख म्हणजे कोण तर अजितदादा पवार यांचा पण मला मागच्या 10-12 दिवसापूर्वी फोन आला होता आणि फोनवर पण त्यांची माझी चर्चा झाली आणि मी त्यांना पण हे सांगितलं. तेही म्हणाले की आपण एकत्र बसू आणि जे काही डिफरन्सेस आहेत, जे काही स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते आपण बसून सोडू आणि शेवटी आपल्याला महायुतीचं संदर्भातलं काम करायचंय. आता हे झाल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं की हे सगळं घडल्यानंतर मी स्वतः बारामती इंदापूरला येतो, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी पण पुन्हा आपण चर्चा करू, कारण शेवटी ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच ह्या संदर्भातली पुढची भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत एकीकडे कार्यकर्त्यांना काय वाटतं हा भाग आहेच, पण अजितदादांनी सुद्धा आपल्याला फोन करून एक पाऊल पुढे घेतलंय असं म्हटलं पाहिजे का? आता ही जागा त्यांच्या पक्षाला सुटलेली आहे आणि त्याच्याबद्दलची काय अधिकृत घोषणा अजून काही झालेली नाही, पण ती होईल. त्यामुळं साहजिकच आहे की शेवटी लोकसभेची निवडणूक ही फार मोठी निवडणूक असती. 22-23 लाखाचं मतदान आहे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, फार मोठा मतदारसंघ आहे. आणि मग ज्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे त्या पक्षाच्या प्रमुखांनी पण इतर महायुतीतल्या पक्षांच्या बरोबर सुद्धा चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही 8-10 दिवसामध्ये होतील. नक्कीच यावेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठेतरी आपल्याला आपल्या उमेदवारीसाठी किंवा परिवारातून कोणाची उमेदवारी असेल तर तशा पद्धतीचीही काही चर्चा झाली का? कारण ह्या आधी आपला बेसिक आक्षेपच हा होता की लोकसभेमध्ये आपण मदत केल्यावरही विधानसभेत दादांकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं पाडण्यात आलं होतं. तर या बाबतीत काही चर्चा झाली का? नाही, माझ्या विधानसभेच्या संदर्भामधली आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधली योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ. आमच्या नेत्यावर आमचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सर्व कार्यकर्ते बसून चर्चा करू आणि त्यानंतर पुढच्या संदर्भातली आपल्याला कारवाई करता येईल. सध्याचं बारामतीचं वातावरण काय? आपण एवढ्या निवडणुका पाहिल्या आहेत आणि आता ही वेगळी निवडणूक आहे. एकीकडे सुनेत्रा पवार आहेत, दुसरीकडे सुप्रिया सुळे आहेत. काही सेकंदांसाठी विसरून जा की तुम्ही भाजपात आहात. नुसतं जर तुम्ही बघतात एक राजकीय विश्लेषक म्हणून जर आपण बघितलं तर कोणाचं पारडं जास्त भारी आपल्याला दिसतंय? महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच बारामती पण येतं.
त्यामुळं महायुतीच्या बाजूनी मतदारांचा कल असावा आणि महायुतीच्या माध्यमातून अबकी बार 400 पार म्हणजे 400च्या पुढं आकडा. विजय शिवतारे म्हणतात की सुनेत्रा पवारांचं कठीण आहे. विजय शिवतारे म्हणतात सुनेत्रा पवारांचं कठीण आहे, आपण सहमत आहात का? नाही, अजून निवडणुकाच्या संदर्भातले उमेदवार घोषित नाही. आता ते विजय शिवतारेंचं कदाचित ते मत असेल, परंतु या सगळ्या घडामोडी ज्या आहेत निवडणुकीच्या त्या अजून सुरू झालेल्या नाहीत. पण मी एक मात्र निश्चितपणानं स्पष्ट सांगू इच्छितो की महायुतीचा उमेदवार विजय झाला पाहिजे. या पद्धतीचं वातावरण बारामती सहित सगळ्या 48 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये करण्याचा आमचा सर्वांचा सांघिक प्रयत्न आहे आणि तो केला पाहिजे. धन्यवाद पाटीलजी, आपण आलात 0 आवर मध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न काय होता तो बघूया. महायुतीतील अनेक नेते अजित पवारांवर नाराज, शिंदे फडणवीस तोडगा काढू शकतील असं वाटतं का? एकूण 41,000 मतं युट्यूबवर. 25% लोकांनी होय म्हटलंय, 75%नी नाही. इंस्टाग्रामवर 4,500 मतं. %48 होय म्हटलंय, 52% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. %24 होय म्हटलंय, 76% नाही. एक्सचा कौल बघूया. 30% म्हटलंय होय, 70% नाही. आपल्याकडे कर्मफल सिद्धांत किंवा कर्मविपाक नावाचा एक सिद्धांत आहे. आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो ऐकला असेल. माणूस जी काही बरं वाईट कर्म करतो त्याचं जे काही बरं वाईट फळ आहे ते त्याला सहसा या जन्मातच भोगावे लागतं असा हा सिद्धांत सांगतो. गावाकडच्या भाषेत याला इथे केलेलं इथेच फेडावं लागतं. तुम्ही म्हणाल मी एकदम तत्वज्ञान का सांगते, तर त्याचं तात्कालिक कारण आहे एकूणच राजकारणात आपल्या आजूबाजूला जे सुरू आहे ते, आणि त्यातही बारामती लोकसभेसाठी, आणि त्यातही अजितदादांसोबत जे सुरू आहे ते. याआधी अजितदादांनी बारामती परिसरात अक्षरशः राज्य केलं. दादा ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा एक काळ होता. त्या काळात सुप्रिया सुळेंना निवडून आणणे आणि राष्ट्रवादीला मजबूत करणे हे दादांचं मुख्य कर्म होतं. ते कर्म करताना इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये कुल परिवार, पुरंदरमध्ये शिवतारे बापू, भोरमध्ये थोपटे असे अनेक जण त्यांच्याकडून दुखावले गेले. तो त्यांचा आजकाल बराच चर्चेत असणारा जो आपद धर्म असावा असं वाटतं. या लोकांची आपल्याला कधीच गरज लागणार नाही या आविर्भावात दादा असावेत. पण काळाची चक्र फिरली. अजितदादांनी त्या काळात केलेल्या राजकीय कर्माची फळं त्यांच्यासमोर आज अचानक दत्त म्हणून उभी ठाकली. बारामतीतून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून आणण्यासाठी दादांना या सगळ्यांच्या मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. आपल्या कर्मांची फळं दादांना कडवट लागतात की शिंदे फडणवीसांच्या मदतीनं प्रायश्चित्त घेत दादा या फळांची चव रसाळ मधुर बनवतात ते पाहावं लागेल. त्यासाठी 4 जून पर्यंत थांबावं लागणार आहे. या बातमीसोबत 0 आवर मध्ये आता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत महायुतीतले असंतुष्ट शरद पवारांच्या दरबारात. आता बघूया की अनेक नाराज आणि इच्छुक नक्की कुठे जात आहेत. तर बातमी आहे शरद पवार आणि त्यांच्या बैठकांची. शरद पवारांनी आज बैठकांचा धडाका लावला. आज पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांना कोण कोण भेटलं त्यांची नावं आधी सांगते. इंदोरच्या होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड,
साहित्यिक आणि माजी आमदार लक्ष्मण माने, अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी, रासपचे नेते आणि माढाचे इच्छुक उमेदवार महादेव जानकर, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे अशी नेते मंडळींची रीघ आज पवारांच्या कार्यालयात लागली होती। यातली प्रत्येक भेट म्हटलं तर राजकीय होती, म्हटलं तर फक्त सदिच्छा। कारण यामध्ये काही नेते महायुतीच्या जवळचे होते आणि त्यामुळे या सगळ्या भेटींना राजकीय महत्त्व येतं। त्याच प्रत्येक भेटीचं विश्लेषण करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात आजच्या याच बैठकांवर आपला दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आणि महाराष्ट्राचा कौल आपण पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात शरद पवारांच्या आजच्या बैठकांचं विश्लेषण। आजच्या सगळ्या बैठका आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारींनी कव्हर केले, त्यांच्याकडूनच आजच्या बैठकांचं विश्लेषण ऐकूयात। शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यातील त्यांच्या कार्यालयात मोठी रांग पाहायला मिळाली। अर्थात भेटणाऱ्यांची ही गर्दी एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांची होती किंवा त्यांच्या समर्थकांची होती। शरद पवारांना सकाळी लवकर सर्वात आधी भेटले ते महादेव जानकर आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। अर्थात शरद पवारांनी महादेव जानकरांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर शरद पवारांना भेटण्यामध्ये नंबर लागला ते नितीन कराळे गुरुजी यांचा। सोशल मीडियावरती यूट्यूबवरती कराळे गुरुजींचे व्हिडिओ मोठे चर्चेचा विषय बनतात आणि आता या कराळे गुरुजींना विदर्भातील वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची आणि त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली। अर्थात त्यांची इच्छा फलद्रूप होते का हे लवकरच समजेल। त्यानंतर शरद पवारांना भेटणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव होतं ते अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेल्या भूषणसिंग होळकर यांचं। हे भूषणसिंग होळकर खरं तर अद्यापपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाचे ते पदाधिकारी नाहीत। मात्र शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये या भूषणसिंग होळकरांना सक्रिय करण्याची शक्यता आहे। त्यांना कोणती जबाबदारी देखील शरद पवारांकडून सोपवली जाऊ शकते। या प्रत्यक्ष समोरून भेटणाऱ्या लोकांबरोबरच पाठीमागच्या दारांनी भेटणाऱ्यांची संख्या देखील मोठी होती। आता शरद पवारांना भेटणाऱ्यांमध्ये कोण कोण नाराज आहे आणि का नाराज आहे आणि ते शरद पवारांनाच का भेटतायत हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। पण महायुतीत नाराज म्हणून महाविकास आघाडीत जाणाऱ्यांना तिकीट मिळणार का आणि त्याचा काही फायदा होणार का हा विश्लेषणाचा मुद्दा आहे। मात्र जे नाराजी नाट्य महायुतीतच दिसतंय तेच नाराजी नाट्य महाविकास आघाडीतही आहे। महाविकास आघाडीत मिठाचा पहिला खडा पडलाय तो सांगलीत। इथल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी आपला गडी जाहीर केला तर काँग्रेसनेही इतिहासाचा वारसा देत जागा आमचीच असल्याचं जाहीर केलं। वाटलं राज्यात संघर्ष सुटेल, मात्र तसं अजून तरी झालंय असं वाटत नाही। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आज सकाळी दिल्लीत पोहोचले आणि थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोरच सांगलीची गोष्ट सांगितली। तर संध्याकाळचे हे व्हिज्युअल्स बघा। नाना पटोले धावताना दिसत आहेत। उशीर झाल्यामुळे सोनिया गांधी उपस्थित असणाऱ्या आज संध्याकाळच्या बैठकीला त्यांना धावत धावत गाठावे लागले। आता याच बैठकीत सांगलीच्या जागेवर काँग्रेस अंतिमतः काय निर्णय घेते, बॅकफुटवर जाते की आक्रमक राहते, या बातमीसाठी आम्ही सुद्धा तुमच्यासह थांबलो आहोत। कारण या सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होईल का हे पण अवलंबून आहे। त्यामुळे दिल्लीतून हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसला कोणता आदेश देईल याकडे लक्ष आहे। आता पुन्हा एकदा बारामतीत जाऊया। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि कुटुंबीय असा लढा उभा राहिलाय।
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आता युगेंद्र पवारही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. आज ते सोमेश्वर नगर परिसरात प्रचार करत असताना अजित पवार समर्थकांनी युगेंद्र पवारांना घेराव घातला. श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची बदनामी होते. कार्यकर्त्यांनी त्याच बदनामीचा जाब विचारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहूयात. आमच्यासाठी पवार कुटुंब सगळे आदर्श हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तुम्ही म्हणताय ते जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू. आम्ही तर पूर्णपणे दादा कोरोनामध्ये किती लोकांच्या मागे उभे राहिले. सगळ्या गोष्टी दादा करतात ना. भूषण झाला खाली सुरू नाही फक्त एवढं. आता दोनच आता दुसरं नाराजी नाट्य जे घडलंय छत्रपती संभाजी नगरमध्ये. इथे सध्या MIMचे इम्तियाज जलील खासदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. आता खैरेंना ह्याच पराभवाचा ठपका ज्या अंबादास दानवेंवर ठेवला त्यांनाच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेता केले. आणि मग काय, छत्रपती संभाजी नगरात खैरे विरुद्ध दानवे असं कोल्ड वॉर सुरू झालं. आता परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून चंद्रकांत खैरेंनाच उमेदवारी मिळेल अशा चर्चा असताना अंबादास दानवेंनी उघडपणे लोकसभा लढवण्याची इच्छा वर्तवली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल. म्हणूनच की काय, आज मराठवाडा दौऱ्यावर असताना ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना समोरासमोर बसवलं आणि समजूत काढली. बैठकीत आत नक्की काय घडलं हे अजूनही सर्वच नेते मंडळींनी गुलदस्त्यात ठेवलंय. तसंच उमेदवारी नक्की कोणाला याचीही वाच्यता त्यांनी केलेली नाही. त्यामुळे असा सस्पेन्स ठेवत उद्धव ठाकरे पुढच्या प्रचार दौऱ्याला निघून गेले. पुढे बुलढाण्यातील मेहकरमध्ये प्रचार करत असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाहूयात. हे मोदीजी, उद्या तुम्ही प्रधानमंत्री तर होत नाहीच, पण कारण नसताना तुम्ही राज्यांमध्ये आगी लावताय. हे पंतप्रधानाचं चांगलं लक्षण नाहीये. माझ्या न्याय हक्काचं असेल ते सुद्धा तुम्ही ओरबाडून गुजरातला नेणार असेल तर याद राखा, मी मुख्यमंत्री असताना जसं तुम्हाला तुमची हिंमत होत नव्हती की महाराष्ट्र ओरबाडायची हिंमत होत नव्हती. असतील मोदीजी असतील किंवा शहा असतील, पण महाराष्ट्र ओरबाडायची त्यांची हिंमत नव्हती होत. आणि यांना स्वप्न पडतं 400 पार. अजिबात नाही. अबकी बार भाजपा तडीपार. प्रत्येक गावात हा नारा घुमवा. भाडोत्री जनता पक्ष आहे. हुकुमशाहीला आजच गाडून टाका. अबकी बार मेहकरच्या याच सभेच्या स्टेजवरून बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींचा औरंगजेब असा उल्लेख केला. तर मोदींवर टीका करणाऱ्या राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं. पाहूयात. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे. आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक. संजय राऊतांनी मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाची केली आहे बोलताना. संजय राऊत कोण आहेत? तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता. माझी तर काही प्रतिमा ठेवा. बरं, नाराजी नाट्य काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नाही तर काँग्रेसमध्येही दबक्या आवाजात नाराजीचे काही सूर ऐकायला येतात. आज ज्या नागपूर मतदारसंघासाठी अधिसूचना जारी झाली आहे, जिथून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात आहेत, त्याच मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं.
त्यांच्या विरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे यांना मैदानात उतरवणार असल्याचं घोषित केलं नसलं तरी ते नाव मात्र निश्चित केल्याचं कळतंय. पण आज विकास ठाकरे हे स्वतः ही निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नाहीयेत असं त्यांच्या वक्तव्यामुळे वाटले. आधीही नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसमधून कोणी निवडणूक लढवायला फारसे इच्छुक नाही अशी माहिती होतीच. त्यात नागपूरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होते असं म्हणत विकास ठाकरेंनीही नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदींकडे बोट दाखवलं असावं. हो, आता मी तयारी तर करावीच लागणार आहे ना. जर आधी मी प्रयत्न केला की पक्षाने कोणाला तिकीट द्यावी आणि त्याच्या मागे मी राहावं, मी पूर्ण निवडणूक सांभाळावी, जर स्थानिक कार्यकर्ते पक्षातील सर्व नेत्यांना पटत असेल की मी राहावं, तर मग माझा जो पर्याय नाही, मला उभं राहावंच लागणार आहे आणि ताकदीने लढणार आहे मी. मग आम्ही आजच्या भागात विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया. एक्सवरून तानाजी थोरात, पवार साहेबांच्या पक्षातून डागाळलेले नेते बाहेर गेले आणि आता तरुण सुशिक्षित कोरीपाटी असलेले नेते येतात, नक्कीच फायदा होईल. एक्सवरून महेश शिंदे, हो नक्कीच फायदा होणार, मवियाचा संयम हाच महायुतीचा पराभव आहे. युट्यूबवरून दत्ता कडलासकर, महायुतीतील बरेच नेते पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेत, त्यामुळे ते शेवटी वस्तादाकडे येणारच. युट्यूबवरून विनायक घाग, महायुतीत जागा वाटपावरून युद्ध पेटणार आणि याचा फायदा मवियाला होणार आहे. फेसबुकवरून रोहन विलक्षण, नक्कीच महाविकास आघाडीला फायदा होईल. फेसबुकवरून शरद निकम, बाप तो बापच असतो. इंस्टाग्रामवरून गणेश कदम, उगाच राजकारणातला चाणक्य म्हणत नाहीत, शिव्या द्या, टीका करा, पण माणूस करेक्ट धोरण राबवतो. महाविकास आघाडी संदर्भातील प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? एकूण 35,000 मतं युट्यूबवर. 88% होय म्हटलंय, 12% नाही. इंस्टाग्रामवरून एकूण 3,000 मतं. एकूण 80% होय म्हटलंय, 21% नाही. फेसबुकवरून एकूण 2,000 मतं. %72 होय म्हटलंय, 28% नाही. एक्सचा कौल. 75% होय म्हटलंय, 25% नाही. गेली अनेक दशकं शरदचंद्र पवार हे सर्वपक्षीय नाराज, असंतुष्ट, बंडखोर नेत्यांचं आश्रयस्थान, प्रेरणास्थान आणि आशास्थान राहिले आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अस्वस्थ नेते शोधून त्यांना आपल्यासोबत जोडून घेण्याचं त्यांचं कसब महाराष्ट्रानं अनेक वेळा पाहिलं आहे. 80च्या दशकातील पुलोटच्या प्रयोगानंतर काहीसा तसाच मवियाचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. शिवसेनेला भाजपपासून तोडून काँग्रेस सोबत एकत्र आणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून दाखवलं. अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा अनेक तडजोडी, युत्या, आघाड्या, प्रसंगी विधिनिषेध बाजूला ठेवून त्यांनी केल्या आहेत. वेळ पडली तेव्हा आपल्याच पक्षातील दोघांना एकमेकांविरोधात झुंजवलं आहे, सत्ता मिळवली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीची सगळी मदार शरद पवारांवर आहे आणि महायुतीत जे थोडेफार जरी नाराज कोणी असतील तर त्यांनाही शरद पवारांची भेट घ्यावी वाटते, ती त्याच कारणामुळे. मोदी शहांच्या झंझावातात समोर आपण टिकू शकू, जिंकू शकू अशी खात्री कुणालाच नाही. असे काही नेतेच, पवार साहेबच काही चमत्कार करू शकतील या आशेवर बसलेले दिसत आहेत. कोण कधी कुणाकडून फॉर्म भरतं आणि कधी वापस घेतं यावर बरंचसं चित्र अवलंबून असेल.
त्याकडे आपलं बारीक लक्ष असेलच. भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा तुम्हाला चांगल्याच आठवत असतील. हो, या त्याच नुपूर शर्मा आहेत ज्यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये काही वक्तव्य केली. ती इस्लाम विरोधी असल्याचा आरोप झाला. त्यांना मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. प्रकरण अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. अखेर भाजपनं त्यांचं पक्षातून निलंबनही केलं होतं. जिहाद्यांनी सरतनसे जुदाच्या धमक्या दिल्यामुळे नुपूर शर्मा बरेच महिने अज्ञातवासात सुद्धा होत्या. आता त्याच नुपूर शर्मांना भाजपा रायबरेली या काँग्रेसच्या सर्वोच्च मतदारसंघातून उतरवण्याची तयारी करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेठी आणि रायबरेली या 2 लोकसभा मतदारसंघांची गांधी घराण्याचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. गेल्या वेळी स्मृती इराणींनी अमेठीचा किल्ला राहुल गांधींकडून भाजपकडे ओढून घेतला. यावेळी भाजपचं लक्ष रायबरेलीकडे असू शकतं. भारत स्वतंत्र झाल्यापासून 20 निवडणुकांपैकी 17 वेळा काँग्रेस इथे जिंकली आहे. अशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात नुपूर शर्मांसारखा तगडा उमेदवार भाजपनं दिला तर काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे नक्की. खरं तर ही माहिती कोणत्याही अधिकृत सूत्रांकडून आलेली नाहीये. मात्र गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियामध्ये ही चर्चा जोरदार सुरू आहे. त्याचाच आधारे राजकीय वर्तुळातही आता ही चर्चा सुरू झाली आहे. खरं तर हा राजकीय चाचपणीचा सुद्धा भाग असू शकतो. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.